आणलेला कशामुळे एवढा उशीर झालेला की तिचा घोंगडा पडलेला आहे? काही कारणं होती ते हळूहळू सुटत चाललेले आहेत आणि मला वाटतं ह्या आठवड्या 10 दिवसामध्ये तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि आता पांडुरंगाजवळ आलो आहे आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, ते मन्नत मागतील काय आणि काय नाही ते पण योग्य निर्णय होईल असं सगळ्या जनतेचं म्हणणं आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर आज ठाण्यामध्ये बॅनर लागलाय की देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत. बाप पूर्ण परत एकदा राणेबंधू आक्रमक झालेत, कोकणातलं राजकारण झाले. काय मी ऐकलं नाही. परत बोल. नितेश राणेंनी जे वक्तव्य केलेलं होतं, नितेश राणेंचा बाप या वक्तव्यावरनं जी चर्चा चालू होती, आज ठाण्यामध्ये बॅनर लागलाय की देवेंद्र फडणवीस माझा बाप नाही असे आज ठाण्यात बॅनर लागले. पण त्याचं कोणी लावलेत काय? तुषार रसाळ म्हणून आहेत, त्या शिवसैनिकांना लावलेले आहेत. त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की वल्ले तिथे उभाटायचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो, बाकी जाण्याचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं. कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो. तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला.